Okay, in previous lecture, we have started the chapter number 3rd. In that chapter, we have covered the definition of an adulteration. Then nextly, third definition we have studied in previous chapter related to adulteration. In short, once again, I will revise this bit. Adulteration is a practice of substituting of original crude drug partially or wholly with a other similar looking substance, but the latter is either free from a inferior or in a chemical or therapeutic प्रॉपर्टीज मीन्स याचा मीनिंग काय होतं तर प्रॅक्टिस अडल्ट्रेशन मीन्स अशी प्रॅक्टिस इन अडल्ट्रेशनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो तर भेसळ म्हणतो अडल्ट्रेशन मीन्स अशी प्रॅक्टिस सबस्टिट्युटिंग ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शली और होल मीन्स काय तर ओरिजिनल आपला जो क्रूड ड्रग असेल क्रूड ड्रग म्हणजे काय आपण नेचरमधून जे काही आपल्याला ड्रग अवेलेबल होतो विदाउट एनी प्रोसेसिंग एक्सेप्ट ड्राईंग कलेक्शन अँड ड्राईंग सोडली तर त्याच्यावरती कोणतीही प्रोसेस होत नाही असा ड्रग आपल्याला नेचरमधून जे अवेलेबल होतं त्याला आपण क्रूड ड्रग म्हणतो मग तो जो नेचरमधून अवेलेबल झालेला जो क्रूड ड्रग आहे त्या क्रूड ड्रग मध्ये काय करायचं तर त्या क्रूड ड्रगला सबस्टिट्युटिंग अदर त्या क्रूड ड्रग मध्ये काय करायचंय पार्शली किंवा शॉर्ट थोड्या अमाऊंट मध्ये किंवा पूर्ण ड्रग मध्ये काय करायचंय पार्शली और होली त्याच्यासारखा सिमिलर लुकिंग दुसरा अदर सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड करायचा ऍड केलं जातं आणि आयदर फ्री फ्रॉम मग त्याच्यामध्ये आयदर फ्री फ्रॉम इन्फेरियर इन अ केमिकल मीन्स त्या क्रूड ड्रग मध्ये जेवढे काही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत तेवढे या ड्रग मध्ये असतील किंवा नसतील मीन असतील तर शॉर्ट अमाऊंट मध्ये जेवढे आहेत तेवढे नाही पण कमी असतील आणि त्याच्यामध्ये तो जो ड्रग आपला ओरिजिनल क्रूड ड्रग जो आहे तो जी ऍक्शन दाखवते ती ऍक्शन थेरापेटिक तो दाखवत नाही असा इन्फेरियर ड्रग किंवा असा सबस्टिट्यूट आपल्या ओरिजिनल क्रूड ड्रग मध्ये ऍडिशन करतो त्याला आपण काय म्हणतो अडल्ट्रेशन म्हणतो द नेक्स्ट अडल्ट्रेशन इन सिम्पल वर्ड इज अन डिबॅसमेंट ऑफ अन आर्टिकल सिम्पल वर्ड मध्ये अडल्ट्रेशनचं मीनिंग काय तर डिबॅसमेंट ऑफ अन आर्टिकल डिबॅसमेंटचा मीनिंग काय तो ऍक्शन और अ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द क्वालिटी और व्हॅल्यू ऑफ द समथिंग त्यालाच काय म्हटलं जातं डिबॅसमेंट इज मीन बाय डिबॅसमेंट मीन्स ऍक्शन और अ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द क्वालिटी और व्हॅल्यू ऑफ द समथिंग काहीतरी एखादा ड्रग असेल त्याची क्वालिटी असेल किंवा व्हॅल्यू असेल ती काय करणे रिड्यूस बाय ऍडिशन ऑफ समथिंग दुसरं काहीतरी एखादा ड्रग ऍड करून त्याची व्हॅल्यू कमी करणे त्याला डिबॅसमेंट म्हणतो इन अडल्ट्रेशन इन सिम्पल वर्ड इज द डिबॅसमेंट ऑफ अन आर्टिकल मीन्स काय म्हटलं जातं अडल्ट्रेशन द नेक्स्ट थर्ड डेफिनेशन adulteration is broadly defined as admixture or substitution of original or genuine article drug with inferior defective or otherwise useless or harmful substance means काय तर याच्यामध्ये पण सेम इन्फेरियर मटेरियल ऍड करायचं इन्फेरियर अदरवाइज डिफेक्टिव्ह मटेरियल असेल किंवा युजलेस किंवा हार्मफुल मटेरियल काय करायचं आपला ओरिजिनल किंवा जेन्युन जो क्रूड ड्रग आहे त्याच्यामध्ये ते काय करायचं ऍडमिक्स त्याच्यामध्ये ऍड करायचं झाली थर्ड डेफिनेशन ऑफ एन अडल्ट्रेशन आणि डिटेलमध्ये आपण ही प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेली आहे देन नेक्स्ट अडल्ट्रंट मीन्स काय त्याचे डेफिनेशन देन सबस्टिट्यूशन मीन्स काय देन टाइप्स ऑफ अडल्ट्रेशन हे पण आपण बघितले प्रिव्हियस लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ अडल्ट्रेशन 2 टाइप्स आहेत अडल्ट्रेशनचे फर्स्ट इज अन डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन इट इज ऑल्सो known as an intentional अडल्ट्रेशन त्याला इंटेन्शनली म्हटलं केले जाणारं अडल्ट्रेशन म्हणतो सेकंड टाइप इज अन ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन मीन्स इनडेलिब्रेटेड अडल्ट्रेशन आता त्याच्यामध्ये काय बघा आता फर्स्ट जो टाइप आहे डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन मीन्स इंटेन्शनली ऑकर्ड अडल्ट्रेशन आता ते कशामुळे केलं जातं व्हाय इट इज डन डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन आर नॉर्मली कमर्शियली मेनली विथ द इंटेन्शन ऑफ एन्हान्समेंट ऑफ प्रॉफिट त्याचं इंटेन्शनली अडल्ट्रेशन आहे ते कोणत्या इंटेन्शनने केलं जातं का केलं जातं डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन कशासाठी तर फॉर इंटेन्शन ऑफ एन्हान्समेंट ऑफ अ प्रॉफिट त्या पर्सनला प्रॉफिट एक्स्ट्रा होण्यासाठी काय केलं जातं तर त्याचा अडल्ट्रेशन केलं जातं द नेक्स्ट इनडेलिब्रेटेड और ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन दुसरा काय तर टाइप आहे अडल्ट्रेशनचा होता इनडेलिब्रेटेड विच इज ऑल्सो नोन ॲज अन ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन हे कशामुळे होतं दे आर नॉर्मली नॅचरली ऑकरिंग अडल्ट्रेशन हे काय तर नॉर्मली नॅचरली ऑकरिंग अडल्ट्रेशन ऍक्सिडेंटली ते अडल्ट्रेट झालेलं अडल्ट्रेशन आहे मग केअरलेसनेस असेल किंवा इग्नोरन्स असेल त्या
पर्सनचा किंवा ते एखादं फॉर्म्युलेशन करत असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एखादा ड्रग आहे ज्याच्या लिव्हज आपल्याला पाहिजे आहेत, असं आपण ड्रग कलेक्ट केला आणि त्या लिव्हज मध्ये चुकून एखादा ऍक्सिडेंटली काय चुकून त्या बार्क्स पडतात त्या लिव्हचे असतील किंवा अदर त्याचे काय म्हणतात त्याचे अदर फ्लावर्स असतील फ्रुट्स असतील त्या लिव्हज बरोबर त्याच ह्याचा प्लांटचा पार्ट येतो त्याच्यामध्ये. मग हे कशामुळे झालं ते चुकून पडलेलं आहे मीन्स ऍक्सिडेंटली झालेलं हे अडल्ट्रेशन आहे विच इज नोन एज अन इनडेलिबरेटेड अडल्ट्रेशन. Then next reasons of adulteration. Reasons काय होते तर फर्स्ट स्कार्सिटी ऑफ द ड्रग. स्कार्सिटी मीन्स डिफिशियन्सी ऑफ द ड्रग. इन मराठी कमतरता किंवा टंचाई म्हणतो आपण त्याला. फर्स्ट रिझन्स काय आहेत अडल्ट्रेशन का केलं जातं तर स्कार्सिटी ऑफ द ड्रग. द नेक्स्ट हाय प्राइस ऑफ द ड्रग इन द मार्केट. मार्केटमध्ये त्या ड्रगची प्राइस जर हाय असेल तर त्याच्यासाठी पण अडल्ट्रेशन केलं जातं. एक्झाम्पल त्याचे सांगितले क्लोज, सिनॅमोन, कार्डामोम. देन नेक्स्ट थर्ड कुठला इट्स व्हेरी कॉमन टू कॉन्ट्राबँड ड्रग्स. जे कॉन्ट्राबँड ड्रग आहेत फॉर एक्झाम्पल ओपीएम सांगितलेला आहे. ज्याचं ओपीएम हा ड्रग जो आहे त्याचं काय आपल्याला दिल्ली त्याचं कल्टिवेशन करता येत नाही. हा बॅन केलेला ड्रग आहे कारण हा हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे. कॉन्ट्राइंडिकेड नार्कोटिक ड्रग आहे, हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे, कॉन्ट्राबँड ड्रग आहे. मग या ड्रगचं आपल्याला कल्टिवेशन करता येत नाही. अंडर गव्हर्नमेंट सुपरवायझर त्यांच्या अंडरच आपल्याला काय करावं लागतं तर याचं कल्टिवेशन करावं लागतं. मग त्या टाईपचे ड्रग असतील तर त्याच्यामुळे पण त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं. त्यामुळे पण त्या ड्रगचं अडल्ट्रेशन केलं जातं. दीज आर द 3 reasons for adulteration. The next conditions of and stages of adulteration in that we have studied the inferiority, spoilage, deterioration, admixture, sophistication and substitution that we have already covered in previous lecture. Then next new part is an methods of a drug adulteration. न्यू 7 डिफरंट मेथड्स आहेत ड्रगच्या. मेनली 8 डिफरंट मेथड्स आहेत असताना पण त्यातली 2 ज्या मेथड आहेत त्या कंबाईन मध्ये दिलेल्या आहेत. कुठल्या आहेत तर फर्स्ट जे आहे तर सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर अ सब स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. हे 2 जे सांगितलेले आहेत ते कंबाईन मध्ये दिलेले आहेत. ते सेपरेट केले तर टोटल 8 डिफरंट मेथड होतात ड्रग अडल्ट्रेशनच्या. कोणकोणत्या बघा त्यातली फर्स्ट मेथड आहे सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर. ही एक मेथड होते. त्याच्यानंतर सेकंड मेथड अडल्ट्रेशनची सब स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. त्याच्यामध्ये झाली सेकंड मेथड. नेक्स्ट थर्ड अडल्ट्रेशन बाय आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चर्ड सबस्टन्स. देन नंबर थर्ड मेथड सबस्टिट्यूशन बाय exhausted drug. Next number 4 adulteration by addition of worthless heavy material means it is also known as an harmful adulteration. The next number 5 is an addition of a synthetic principle and number 6 is an usage of a vegetative matter from the same plant and number last 8 आहे adulteration of a powders. These are the different 8 different methods for the adulteration of a drug. आता काय त्या एक्झॅक्टली मेथड वन मेथड आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. फर्स्ट मेथड अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No doubt. No, No. ma'am. No, ma'am. Okay, shall we move to our next point that is the first method of adulteration? Yes, ma'am. Okay, the Yes, ma'am. first method of adulteration is a substitution with inferior or substandard commercial variety. This is a first method of adulteration and this is a combination of two methods of adulteration. हे दोन मेथड वेगवेगळ्या आहेत. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते कोणतं आहे तर सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर और सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये एकदा त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं तर कोणते आहेत बघा. या मेथड मध्ये काय केलं जातं ही मेथड कशी आहे. ड्यू टू द मॉर्फॉलॉजिकल रिझेम्बलन्स to the authentic drugs, different inferior commercial varieties are used to adulterate the which may or may not be have any chemical or therapeutic potential as the original natural drug and this is most common type of adulteration. मीन्स काय याच्यामध्ये काय तर मॉर्फॉलॉजिकली ड्रग सिमिलर दिसतात अशा ड्रगचा यूज करून त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन केलं जातं. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल एखादे आपले तुलसी लिव्ह आहे आणि त्या तुलसी लिव्ह सारख्या त्याच कॅटेगरी मधली एखादी स्पीसीज असेल पण त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट कमी आहे पण त्याचे लिव्स वगैरे सगळे सेम त्या तुलसी लिव्ह सारख्या दिसतात. मग ती झाली सब स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. म्हणजे काय हाय स्टँडर्डची एक तुलसीची व्हरायटी आहे त्याच्यासारखी दिसणारी पण त्याच्यामध्ये तेवढा ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट नाहीये किंवा तेवढी स्टँडर्ड व्हरायटी ती नाहीये. मग त्याचा पार्ट यूज करून काय केलं जातं त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं. दे कम्स अंडर द सब स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. आणि दुसरा आहे सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर पार्ट. मीन्स काय त्याच्यासारखा सिमिलर लुकिंग म्हणजे टोटली डिफरंट स्पीसीज. सब स्टँडर्ड मध्ये काय तर त्याची दुसरी स्पीसीज आहे
म्हणजे तुलसीच ड्रग असेल तर त्याची दुसरी स्पीसीज. बट इन इन्फेरियर मध्ये काय होतं तर सायली चंदन शिवे, संदीप काळे, म्यूट युअरसेल्फ. Why are you creating disturbance in lecture? सायली चंदन शिवे. त्याच्यामध्ये काय तर फर्स्टली आहे तर सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर. मग त्या इन्फेरियर मध्ये काय तर फर्स्ट आपण सब स्टँडर्ड मध्ये काय करतो तर तुलसी जर ड्रग असेल तर त्याची फक्त त्याच्यामध्ये लोअर व्हॅल्यू असणार म्हणजे कमी केमिकल कॉन्स्टिट्युएंट असणारा असा एखादा ड्रग पण त्यासारखा सेम दिसतो. त्याची स्पीसीज त्याचीच त्या तुलसी ड्रगची दुसरी स्पीसीज एक स्टँडर्ड एक जरा कमी स्टँडर्ड असणार लो स्टँडर्ड सब स्टँडर्ड म्हणतो आपण त्याला. मग त्या स्पीसीजना आपण अडल्ट्रेशन करतो. पण इन्फेरियर मध्ये काय तर टोटली डिफरंट स्पीसीज म्हणजे तुलसीचे असेल तर टोटली डिफरंट स्पीसीज आणि त्याच्यात फक्त तुलसी सारखे त्याचे लीव्स दिसत असतील तर ती एक स्पीसीज. म्हणजे काय त्याची स्पीसीज टोटली डिफरंट आहे. याच्यामध्ये काय होतं फक्त स्पीसीज मध्ये चेंज होते एक स्टँडर्ड होते आणि एक सब स्टँडर्ड होते. पण याच्यामध्ये काय तर मॉर्फॉलॉजिकली म्हणजे दिसताना वरून दोन्ही सेम दिसतात पण त्याची ती स्पीसीज नाही. दिसताना वरून दिसायला ते सेम आहेत पण त्याची स्पीसीज नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्यासारखा कोणताही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट नाही किंवा त्या ड्रग सारखी कुठलीही एखादी थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी ते दाखवत नाही. मग असा जर ड्रग असेल तर त्या ड्रगची त्याच्यामध्ये ऍडिशन केली जाते. त्याला काय म्हटलं जातं तर सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर म्हटलं जातं. सिमिलर मॉर्फॉलॉजिकली ते सिमिलर दिसतात त्याचा कलर सेम आहे दिसायला त्या ह्याच्यासारखी त्याचा शेप आणि कलर सेम आहे आणि कलर पण त्याचा सेम आहे शेप पण सेम आहे त्यासारखा दिसायला म्हणजे त्या ड्रग मध्ये आपण ऍडिशन केली तर तो ओळखू येणार नाही इझिली असं. सब स्टँडर्ड मध्ये काय तर स्पीसीज फक्त डिफरंट असणार आहे. स्टँडर्ड म्हणजे एक हाय त्याच्यात हाय रिच व्हॅल्यू असणार आहे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंटची आणि दुसऱ्यात कमी असणार आहे. म्हणजे एक जास्त चांगला ह्याचा आणि जास्त एक दुसरा आहे एक स्टँडर्ड आणि दुसरा आहे तो सब स्टँडर्ड. मग असे ऍडिशन करणे आणि त्याच्यामध्ये कुठले ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट सेम नसणार. इन सम केसेस मध्ये जर सिमिलर असेल तर थोडा सेम असतो पण कमी क्वांटिटी मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही त्याच ड्रग सारखी कुठलीही थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी तो दाखवत नाही. मग फॉर एक्झाम्पल आता कफ असेल किंवा अँटीटसिमन पण तुलसी एक वसाका हा ड्रग अँटीटसिव म्हणजे कफ काय करतो सप्रेस करतो. मग त्या केसमध्ये वसाका ड्रग यूज केला जातो. मग त्याच्यासारखी तो ऍक्शन दाखवत नाही फक्त दिसायला सेम आहे. अशा ड्रगने ऍडिशन केली जाते ते कोणत्या अंडर येते तर सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर और सबस्टिट्यूशन विथ सब स्टँडर्ड व्हरायटीज. आता त्याचं एखादं एक्झाम्पल घेऊन बघू. दिस इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ अडल्ट्रेशन. एक्झाम्पल काय बघा त्याचा अरेबियन सेन्ना अँड डॉग सेन्ना हॅव बीन यूज टू अडल्ट्रेट विथ द इंडियन सेन्ना कॅसिया सेन्ना. मीन्स काय अरेबियन सेन्ना आणि डॉग सेन्ना हे काय तर वेगवेगळ्या दोन डिफरंट टाइप स्पीसीज आहेत सेन्ना ड्रगच्या आणि बट ह्या दोन डिफरंट टाइप स्पीसीज आहेत सेन्नाच्या. पण ह्या काय केल्या जातात तर आपला जो इंडियन सेन्ना आहे त्याला अडल्ट्रेट करण्यासाठी या दोन्ही स्पीसीजचा यूज केला जातो. आणि एक एक्झाम्पल देन सेकंड मेडिसिनल जिंजर जिंजिबर ऑफिसनेली ही त्याची स्पीसीज आहे अँड इट इज रिप्लेस्ड बाय द जापनीज जिंजर जिंजिबर मिओका. म्हणजे काय मेडिसिनल जिंजर म्हणजे काय आपण जो मेडिसिनल पर्पज साठी जिंजर यूज करतो त्याची स्पीसीज आहे जिंजिबर ऑफिसनेले. ही काय तर त्या जिंजरची स्पीसीज आहे आणि त्या जिंजरला काय केलं जातं तर जापनीज जिंजर आहे आणि त्याची स्पीसीज कोणते तर जिंजिबेर मिओगा त्या स्पीसीजनं काय केलं जातं आपला जो मेडिसिनल जिंजर आहे त्याला रिप्लेस केलं जातं. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ फर्स्ट टाइम. आणि आता इथे इमेज दिसते इमेज मधून तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. हा झाला आपला सेन्ना इंडियन सेन्ना जो आपण इथं बघितलं एक्झाम्पल मध्ये अरेबियन सेन्ना आणि डॉग सेन्ना तो काय केला जातो तर इंडियन सेन्नाला अडल्ट्रेट करण्यासाठी यूज केला जातो. आता इथं दाखवलेलं बघा हा झाला आपला इंडियन सेन्ना आणि दिसायला अरेबियन और डॉग सेन्ना. मग हा काय तर याचे फ्लॉवर्स दिसायला सेम आहेत आणि नियरली याचा कलर वगैरे सेम आहे लिपची थोडीशी साईज सेम आहे टोटली सेम नाहीये. आणि या टाईपच्या मग ह्या टाईपच्या जिंजर ह्याचा जर लिव्ह ड्रायज वगैरे केल्यानंतर आणि ह्याच्या सेम दिसतात. मग याला अडल्ट्रेट करण्यासाठी या ड्रगच्या स्पीसीज काय केल्या जातात यूज केल्या जातात. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अन फर्स्ट adulteration method that is a substitution with inferior or substandard variety. ओके ही मेथड समजली सगळ्यांना. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? No, No, ma'am. ma'am. No, No, ma'am. ma'am. Okay. No, ma'am. This is an first type of adulteration that is an substitution with inferior substandard commercial variety. Okay. Then next second type is an adulteration by artificially manufactured substance.
मीन्स काय, अगोदरचा जो टाईप होता फर्स्ट, त्याच्यामध्ये काय होतं, तर दोन्ही पण एजंट काय होते, नॅचरली ऑकरिंग होता. म्हणजे इंडियन सेनाला आपण अडल्ट्रेट करत होतो, त्याला अरेबियन सेना जो आहे तो यूज करत होतो. पण ते दोन्ही पण काय होते, तर नेचर मधून अवेलेबल झालेले होते. पण या टाईप मध्ये काय, तर अडल्ट्रेशन बाय आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूट. याच्यामध्ये काय केलं जातं, तर आर्टिफिशियली, नॅचरल ड्रग मध्ये काय, एखादा आर्टिफिशियली प्रिपेअर केलेला ड्रग एखादा ऍड करून काय, सेम कलर सारखा, सेम कलर आहे त्याचा, साय शेप तशीच बनवली जाते. पण तो आर्टिफिशियल प्रिपेअर केलेला नाही, एक आहे तो नॅचरली. मग ह्या नॅचरल ड्रग मध्ये आर्टिफिशियल प्रिपेअर केलेला ड्रग जो आहे तो ऍड केला जातो. दिस सबस्टिट्यूशन इज नोन ॲज सबस्टिट्यूशन और अडल्ट्रेशन बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूट. हा त्याला मिनिंग. मीन्स काय, याच्यामध्ये हा नॅचरल ड्रग मध्ये आर्टिफिशियली प्रिपेअर केलेला ड्रग आहे त्याची ऍडिशन केली जाते. तर त्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा. जनरली दिस इज अ प्रॅक्टिस इज फॉलोड बाय मच कॉस्टलियर ड्रग. ही प्रॅक्टिस जी आहे, तर जे ड्रग जास्टली कॉस्ट आहेत त्या ड्रग मध्येच ती फॉलो केली जाते. फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियली इन्व्हर्ट शुगर फॉर अ हनी. आपला जो हनी आहे त्या हनी ड्रग मध्ये काय केलं जातं, तर आर्टिफिशियली प्रिपेअर केलेली इन्व्हर्ट शुगर त्याच्यामध्ये ऍड केली जाते, स्वीट टेस्ट येण्यासाठी. आणि त्याचा कलर पण त्याच्यामध्ये ऍड केला जातो. म्हणजे काय, तर हा आर्टिफिशियल इन्व्हर्ट शुगर ही काय टोटली आर्टिफिशियली प्रिपेअर केलेली आहे, आणि हनी जो आहे तो काय नॅचरली ऑकरिंग आहे. म्हणजे काय, नॅचरली ऑकरिंग मध्ये आर्टिफिशियली प्रिपेअर केलेला ड्रग ऍड केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियली इन्व्हर्ट शुगर जे आहे ती काय केली जाते, हनी मध्ये ऍड केली जाते. हे फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड एक्झाम्पल, पॅराफिन वॅक्स मेड येलो कलरेशन अँड सबस्टिट्यूटेड फॉर अ बीज वॅक्स. पॅराफिन वॅक्स जो आहे तो काय केला जातो, तर आर्टिफिशियली प्रिपेअर केला जातो. आणि बीज वॅक्स जो आहे तो हनी कोंब पासून आपल्याला अवेलेबल होतो, आणि त्याचा कलर कसा येलो आहे बीज वॅक्सचा. मग या बीज वॅक्सचा अडल्ट्रेशन करण्यासाठी काय केलं जातं, तर पॅराफिन वॅक्स, आर्टिफिशियल प्रिपेअर केलेला पॅराफिन वॅक्स जो आहे त्याचा व्हाईट कलर आहे, फक्त त्याच्यामध्ये काय केले जाते, कलरेशन ऍड केले जाते. म्हणजे त्याच्यामध्ये कलर ऍड केला जातो, आणि तो पॅराफिन वॅक्स जो आहे तो बीज वॅक्सला अडल्ट्रेट करण्यासाठी यूज केला जातो. मीन्स काय, हा पॅराफिन वॅक्स आर्टिफिशियली प्रिपेअर केलेला, फक्त त्याचा व्हाईट कलर, त्याच्यामध्ये येलो कलर ऍड केला जातो. मग ते ऍड केल्यानंतर तो सेम ऍज लाईक बीज वॅक्स सारखा दिसतो. आणि बीज वॅक्स काय, तर हनी कोंब पासून आपण तो आपण एक्सट्रॅक्ट करतो, हनी कोंब पासून. मग त्या पॅराफिन वॅक्स यूज करून बीज वॅक्स जे आहे ते काय केलं जातं, अडल्ट्रेट केलं जातं. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल, कॉम्प्रेस्ड चिकोरी इज प्लेस ऑफ इन प्लेस ऑफ अ कॉफी. कॉम्प्लेक्स चिकोरी हे काय, तर कॉफीचे जसे सीड्स असतात, कॉफीचे ग्रेन्स असतात, त्या कॉफीचे ग्रेन्स जसे दिसतात त्याच्यासारखे ह्या चिकोरी नावाचा जो कंपाऊंड आहे तो त्याचा कलर दिसतो. मग तो काय केला जातो, तो कॉम्प्रेक्स चिकोरी ऍज लाईक कॉफीच्या ग्रेन सारख्या दिसतात त्याच्यासारखा, पण त्याच्यामध्ये कॉफी सारखं कोणत्याही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट नसतं, कॅफिन त्याच्यामध्ये थोडेसे अमाऊंट मध्ये नसतं. मग ह्या कॉम्प्रेस त्या काय केल्या जातात, तर कॉम्प्रेस चिकोरी त्या सीड्स आहे त्या काय केल्या जातात, तर त्या कॉम्प्रेस करून त्या कॉफी मध्ये काय केल्या जातात, ऍड केल्या जातात. कॉफी सारखा त्याचा सेम कलर दिसतो. हा झाला थर्ड एक्झाम्पल. ते इमेज मध्ये पण तुम्हाला दिसतंय, हा आहे आपला नॅचरली ऑकरिंग बीज वॅक्स, अँड दिस इज अन पॅराफिन वॅक्स. हा काय आहे, तर पॅराफिन वॅक्स. या पॅराफिन वॅक्सला काय केलं जातं, कलरिंग केलं जातं, येलो कलर दिला जातो, मग तो ऍज लाईक सेम ऍज लाईक आपला बीज वॅक्स सारखा तो दिसतो. लाईक दिस इज अन काय झालं, दिस अन अडल्ट्रेशन मेड बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर सबस्टिट्यूट और अ कंपाऊंड. ओके, दिस आहे ना सेकंड टाइप. हा समजला. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके, कोणाला डाऊट नाही. देन नेक्स्ट थर्ड टाइप इज सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग. आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, इन दिस टाइप ऑफ इन दिस टाइप द सेम प्लांट ड्रग इज admixture but it is devoid of any medicinal active constituent as they are already extracted out. No active medicinal components as they have already been extracted out. मीन्स आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर सेम प्लांट सेम ड्रग असतो, मीन्स सगळं सेम ड्रग आहे आणि सेम प्लांट आहे, पण पहिल्यांदा काय केलं जातं, त्या ड्रग मधला ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय केला जातो, पूर्ण टोटली एक्स्ट्रॅक्ट केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये काही असेल तर ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट एक्स्ट्रॅक्ट केला जातो, आणि तो राहिलेला जो पार्ट एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर फक्त काय राहतो, असा पार्ट राहतो डिवाइड पार्ट म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये कुठलंही ऍक्टिव्ह मेडिसिनल कंपोनंट नाहीये. मग तो पार्ट काय केला जातो, तो दुसऱ्या एखादा नॅचरल जो ज्याचा ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याच्यामध्ये तो मिक्स केला जातो. म्हणजे दिसायला तर सगळं सेम आहे, फक्त एकात ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे आणि दुसऱ्यातला ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे, आणि राहिलेला तो ड्रग परत काय केलेला आहे, एक्झॉस्टेड ड्रग आहे तो काय केलेला आहे, त्यात ऍडिशन केलेले.
या टाईपचं जे सबस्टिट्यूशन आहे विच इज नोन ॲज अन सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग. आता फॉर एक्झाम्पल इमेज दिसल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल बघा. दिस इज प्रॅक्टिस इज मोस्ट कॉमन इन केस ऑफ ओलाटाईल ऑइल कंटेनिंग मटेरियल. या टाईपची प्रॅक्टिस कशामध्ये केली जाते? फॉर एक्झाम्पल ओलाटाईल ऑइल ज्या ड्रग मध्ये प्रेझेंट असतं त्याच्यामध्येच काय केली जाते, या टाईपची प्रॅक्टिस आहे ती ऑकर केली जाते. आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे क्लो. क्लो हा ड्रग आहे. वेट फॉर अ मिनिट. हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, म्हणजे ओके, या टाईपची प्रॅक्टिस कोणत्या ड्रग मध्ये फॉलो केली जाते? तर ड्रग दिस प्रॅक्टिस इज मोस्ट कॉमन इन केस ऑफ ओलाटाईल ऑइल कंटेनिंग मटेरियल्स ॲज लाईक अ क्लो. क्लो सारखे जे मटेरियल, आता फॉर एक्झाम्पल क्लो सांगितलं आहे मी, तर क्लो जो ड्रग आहे त्याच्यामध्ये युजनॉल केमिकल कॉन्स्टिट्युएंट, ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. तो ओलाटाईल ऑइल आहे ते. मग ते काय केलं जातं, स्टार्टिंगला कम्प्लिटली एक्स्ट्रॅक्ट करून घेतलं जातं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होतं, तर ते जो ड्रग राहतो विदाउट त्याच्यामध्ये कुठला ऍक्टिव्ह केमिकल नसतं, तो परत काय केला जातो, नॅचरल अगोदर ड्रग आहे त्याच्यामध्ये ऍड केला जातो. मग क्लो एक एक्झाम्पल आहे, फिनेल आहे, कार्डामोम आहे, सिनामोन आहे. हे काय तर डिफरंट एक्झाम्पल आहे. आणि या सगळ्यामध्ये काय तर ओलाटाईल ऑइल कंटेंट प्रेझेंट आहे. तर क्लो मध्ये जनरल सांगितलं. फिनेल मीन्स काय, तर फिनेल मध्ये फेंचॉन आहे, फिनेल. त्याच्यानंतर कार्डामोम, त्याच्यानंतर सिनामोन. हे काय झाले त्याचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर एक्झाम्पल मध्ये सांगितले अजून एक्झॉस्टेड क्लो टू क्लो. एक्झॉस्टेड क्लो काय केले जाते, क्लो मध्ये ऍड केले जाते. आणि एक्झॉस्टेड जिंजर टू जिंजर, जिंजर मध्ये एक्झॉस्टेड जिंजर मध्ये जिंजर ऍड केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल इथं इमेज दिसते सगळ्यांना. त्या इमेज मध्ये काय बघा, दिस इज ना काय, तर हा याच्यामध्ये टोटली ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट असणारा हा जिंजर आहे. मग या जिंजर मधलं काय केलं जातं, तर पहिल्यांदा ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट एक्स्ट्रॅक्ट करून घेतला जातो. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हा इथं व्हाईटिश व्हाईटिश दिसतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट नाहीये. हा काय आहे, जिंजर. हा जिंजर मध्ये ह्याच्यात काय तर कम्प्लीट ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये कुठलाही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट नाही. मग या टाईपच्या जिंजर मध्ये काय केलं जातं, हा एक्झॉस्टेड जिंजर आहे तो काय केलं जातं, त्याची ऍडिशन केली जाते. त्याला काय म्हटलं जातं, ऍडिशन और सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग. काय म्हटलंय, नोन ॲज अ सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग. ओके, याच्यामध्ये अजून कोणाला काय डाऊट आहे का? चॅप्टर No, ma'am. No No, doubt, ma'am. ma'am. No, ma'am. ओके, देन नेक्स्ट जो आहे फिफ्थ टाइप आहे तो अडल्ट्रेशन बाय द ऍडिशन ऑफ वर्थलेस हेवी मटेरियल. मीन्स काय बघा, वर्थलेस हेवी मटेरियल और इट इज ऑल्सो नोन ॲज अन हार्मफुल अडल्ट्रेशन. The first adulteration by addition of worthless. What is mean by worthless? Worthless means having a no value. Worthless means having a no value. Wait. Okay, fifth type आहे adulteration by addition of worthless heavy material or harmful adulteration. Worthless means having a no value. असा ड्रग ऍड करणं की ज्याला कोणतीही व्हॅल्यू नाही. addition मीन्स काय, तर वर्थलेस. वर्थलेस मीन्स काय, नो हॅव्हिंग अ नो व्हॅल्यू. मीन्स काय, त्या ड्रगला व्हॅल्यूच नाही असा ड्रग त्याच्यामध्ये ऍड करणे.
और हेवी मटेरियल. हेवी मटेरियल मीन्स हार्मफुल अडल्ट्रेशन म्हणतो. म्हणजे काय, असं अडल्ट्रेशन त्याच्यामध्ये ऍड करायचं की ज्याचा आपल्या बॉडीवर, असं अडल्ट्रेशन ऍड करतात की ज्याचा आपल्या बॉडीवरती सिरियस साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. मीन्स काय, आता ह्याच्यामध्ये बघा, हिअर द वेस्ट फ्रॉम द मार्केट आर कलेक्टेड अँड ऍडमिक्चर विथ द ओरिजिनल ड्रग. याच्यामध्ये काय केलं जातं, तर मार्केट मधले जे काही वेस्ट राहिलेलं आहे ते काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. त्यासारखं सिमिलर लुकिंग मार्केटमधून झालेले वेस्ट कलेक्ट, आणि ते काय केलं जातं, ते ऍडमिक्चर विथ द ओरिजिनल ड्रग, ते काय केलं जातं, तर ओरिजिनल ड्रग मध्ये ते ऍड केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, हार्मफुल अडल्ट्रेशन. आणि दिस इज पर्टिक्युलर नोटिस्ड फॉर लिक्विड्स अँड अनऑर्गनाइज्ड ड्रग. आणि हे कशामध्ये मिक्स केले जाते, तर जे लिक्विड्स असतील त्याच्यामध्ये ह्या मेन टाईप याच्यामध्ये हे दिसून येतं, सीन येतं, कारण या लिक्विड्स मध्ये ते इझिली आपण फाइंड आउट करू शकत नाही. वेस्ट जर असेल किंवा हार्मफुल असेल तर ते ऍड केलं जातं. लिक्विड्स असतील किंवा काय काय अनऑर्गनाइज्ड ड्रग असतील. अनऑर्गनाइज्ड ड्रग मध्ये काय काय बघितले होते आपण, एक्झाम्पल सांगताय का अनऑर्गनाइज्ड ड्रगचे? हा, ॲलोचा एक्स्ट्रॅक्ट आहे, तो अनऑर्गनाइज्ड आहे. ओके, अनदर एक्झाम्पल beeswax. ओके, व्हेरी गुड. देन नेक्स्ट, कॅस्टर ऑइल. ओके, volatile oil, ओलाटाईल ऑइल. ओके, animal fluids, काय रिपीट करता मॅडम? beeswax, beeswax मॅडम, करेक्ट सांगितलं ऑलरेडी. हे अनऑर्गनाइज्ड ड्रग. fuels and fats, क्लो क्लो ऑर्गनाइज्ड आहे का अनऑर्गनाइज्ड? क्लो मधून जे ओलाटाईल ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते अनऑर्गनाइज्ड आहे, पण क्लो ड्रग जो आहे तो ऑर्गनाइज्ड ड्रग आहे. ओके, हनी पण ऑल्सो अनऑर्गनाइज्ड ड्रग आहे. ओके ओके, आणि आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये अगार. ओके, आता याच्यामध्ये नेक्स्ट काय, तर याच्यामध्ये लिक्विड्स असतील किंवा अनऑर्गनाइज्ड ड्रग आहे त्याच्यामध्ये या टाईपचं अडल्ट्रेशन अकर होऊन जातं, केलं जातं. आता याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल लाईमस्टोन इन असाफोइटिडा. असाफोइटिडा मध्ये काय केलं जातं, लाईमस्टोन हा आहे तो ऍड केला जातो. असाफोइटिडा मीन्स हिंग. ओके, व्हेरी गुड. हिंग आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर लाईमस्टोन जो आहे तो काय केला जातो, ऍड केला जातो. मग हे काय, तर आपण याचा असाफोइटिडा म्हणून जर तो ड्रग घेतला किंवा आपण युज करतो आपल्या कुकिंग पर्पज साठी पण असाफोइटिडा युज करतो. मग जर त्याच्यामध्ये लाईमस्टोन असेल तर त्या लाईमस्टोनच्या आपल्या सिरियस बॉडीवरती त्याचे सिरियस साईड इफेक्ट्स तर ऑकर होणार आहेत किंवा सीन दिसून येणार आहेत आपल्या बॉडीवरती त्याचे सिरियस साईड इफेक्ट्स. देन नेक्स्ट आहे पीसेस ऑफ अंबर कलर ग्लास इन द कोलोफोनी. कोलोफोनी हा ड्रग आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर अंबर कलर ग्लासच्या पीसेस त्याच्यामध्ये ऍड केले जातात. अंबर कलरच्या ग्लास, त्याचा इमेज आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. देन ऍडिशन ऑफ अ रोडेंट वेस्ट मॅटर टू द कार्डेमोम सीड, इट इज अ व्हेरी हार्मफुल अडल्ट्रेशन. मीन्स काय बघा, रोडेंट वेस्ट मीन्स काय म्हणतो आपण त्याला, इन मराठी कुरतडणारे प्राणी म्हणतो. ऍज लाईक रॅट असतील, रॅबिट असतील, रोडेंट वेस्ट, त्यांचं जे वेस्ट आहे ते काय केलं जातं, कार्डमोम सीड्स मध्ये ऍड केलं जातं. कार्डमोम मीन्स इलायची, माहित आहे सगळ्यांना? yes ma'am, इलायचीच्या ओके, इलायची मध्ये इनसाइड ज्या सीड्स असतात त्या सीड्स आणि रोडेंटचं वेस्ट जे आहे ते दिसायला सिमिलर आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, ते रोडेंट वेस्ट कार्डमम सीड मध्ये ऍड केलं जातं, आणि दिस इज अ व्हेरी हार्मफुल अडल्ट्रेशन. त्याचा आपल्या बॉडीवरती बरेच सिरियस साईड इफेक्ट दिसतात. या टाईपचं अडल्ट्रेशन पण केलं जातं, आणि दिस इज अन अ व्हेरी हार्मफुल अडल्ट्रेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हाईट स्टोन इन अ राईस. राईस जो आहे, राईस मध्ये काय केलं जातं, तर व्हाईट स्टोन जो आहे ते काय केले जातात, ऍड केले जातात राईस मध्ये वेट इन्क्रीज करण्यासाठी. ते वेट इन्क्रीज झालं तर ऑटोमॅटिकली प्रॉफिट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग काय केलं जातं, तर राईस मध्ये व्हाईट स्टोन्स ऍड केले जातात. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हार्मफुल अडल्ट्रेशन. आता इथे दिसतंय बघा, हा जो आहे आपला कोलोफोनी ड्रग आहे. हा काय, तर कोलोफोनी ड्रग आहे. त्या कोलोफोनी ड्रग मध्ये काय केलं जातं, हा डार्क ब्राऊन कलरचा अंबर असेल, सिट्रॉन येलो कलर किंवा ब्लॅक अंबर असेल, ओलिओ येलो कलर असेल किंवा डार्क रेड अंबर, ह्या टाईपचे जे ग्लासेस आहेत, ग्लासचे टाईप आहेत, तर ह्याचे पीसेस काय केले जातात, तर ह्या अंबर, हा जो कोलोफोनी ड्रग आहे त्याच्यामध्ये ऍड केले जातात. मग तुम्हीच लक्षात ठेवा, हा जर कोलोफोनीचा ऍडिशन करताना त्याच्याबरोबर जर चुकून जर ग्लासचा पीस केला इन प्लेस ऑफ अ कोलोफोनी, तर त्याच्या बॉडीवरती काही इफेक्ट होऊ शकतो. तुम्हीच गेस करा. एवढं हार्मफुल अडल्ट्रेशन असतं. हा झाला कोलोफोनी ड्रग.
आणि त्याच्यामध्ये ह्या ग्लास अंबर कलरच्या ग्लासेसचे पीसेस त्याच्यामध्ये ऍड केले जातात. दिस इज अन one type of adulteration, that is an harmful adulteration or adulteration by addition of a worthless heavy material. ओके, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No, No, ma'am. ma'am. No, ma'am. ओके, then next आहे number 6 is an addition of a synthetic principle. Means काय आता बघा, addition of a synthetic principle. Sometimes to fortify inferior natural products synthetic principles are added. Means काय केलं जातं बघा, एखादा ड्रगचं फॉर्टिफाईड जे प्रिन्सिपल असतील किंवा एखादं काय म्हणतो फॉर्टिफाईड इन्फेरियर ड्रग असेल, फॉर्टिफाईड मीन्स फॉर्टिफाईड मीन्स काय म्हणू शकतो आपण त्याला इन्फेरियर ड्रगचा मिनिंग तर सांगितला होता. आणि त्या इन्फेरियर ड्रग मध्ये असा ड्रग की जो स्ट्रॉंग किंवा त्या ड्रगला त्याच्याच सारखा दिसतोय आणि त्याचं काय म्हणतोय आपण काय म्हणतो सेम सिमिलर लुकिंग आहे, म्हणजे इझिली त्याच्यामध्ये आपल्याला तो आयडेंटिफाय होऊ शकत नाही, मिक्स केल्यानंतर आयडेंटिफाय होऊ शकत नाही. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर सिंथेटिक प्रिन्सिपल म्हणजे काय, सिंथेटिक आर्टिफिशियली प्रिपेअर केलेलं एखादं लॅबमध्ये प्रिपेअर केलेलं जो आहे तो काय केलं जातं नॅचरल याच्यामध्ये ऍड केलं जातं. मग ते त्याला काय म्हटलं जातं सिंथेटिक प्रिन्सिपल ऍड केलं जातं, प्रिन्सिपलची ऍडिशन केली जाते. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल सिट्राल. सिट्राल हा काय तर लेमन ऑइल आहे किंवा लेमन मधला ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे सिट्राल. मग काय केलं जातं त्या लेमन मध्ये काय केलं जातं, लेमन ऑइल मध्ये तो सिट्राल हा नॅचरली पण ऑप्टेन होतो आणि आर्टिफिशियल पण आपण त्याला प्रिपेअर करू शकतो. मग तो जो सिट्राल आहे तो काय केला जातो सिंथेटिकली लॅब मध्ये प्रिपेअर केला जातो आणि तो त्याची ऍडिशन कशामध्ये केली जाते तर लेमन ऑइल मध्ये केले जाते. मग याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यातून आपल्याला लेमन ऑइल आहे का ते सिट्राल म्हणजे सिंथेटिक ड्रग ऍडिशन केले हे आपल्याला इझिली अवेलेबल होत नाही. जे आता वेगवेगळ्या मार्केटमध्ये पल्प वगैरे येतात वेगवेगळ्या ह्याचे, त्याच्यामध्ये फ्लेवर म्हणतो आपण, ते फ्लेवर नॅचरल ड्रग पासून काय काय सेव्ह एखाद्याच ते स्टँडर्ड क्वालिटीचे असेल तर बाकीचे अदरवाईज जे अदर्स असतात त्याच्यामध्ये फक्त ते फ्लेवर फक्त नावापुरते थोडीशी ऍड केलेले असतात, बाकी सिंथेटिक मटेरियल त्याच्यामध्ये ऍड करून काय केलेले असतं त्याची ऍडिशन केलेली असते. त्याला काय म्हणतात त्या टाईपचं ऍडिशन असते विच इज नोन एज अन ऍडिशन ऑफ अ सिंथेटिक प्रिन्सिपल. सिंथेटिक प्रिन्सिपलचं त्याच्यामध्ये ऍडिशन केलं जातं. आणि नेक्स्ट आहे बेन्झाईल बेन्झोएट टू द बाल्सम ऑफ पेरू. पेरू बाल्सम हा आपला ड्रग आहे. त्या बाल्सम ऑफ पेरू मध्ये काय केलं जातं तर बेन्झाईल बेन्झोएट हा सिंथेटिक आर्टिफिशियली प्रिपेअर सिंथेटिक ड्रग जो आहे तो काय केला जातो ऍड केला जातो. कशामध्ये, बाल्सम ऑफ पेरू मध्ये बेन्झाईल बेन्झोएट. हा चला नंबर 6 याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? No, No, ma'am. no, ma'am. No, ma'am. ओके, No, Then ma'am. लास्ट जो आहे 7 युसेज ऑफ अ व्हेजिटेटिव्ह मॅटर. त्याच्यानंतर एक आहे पावडर, अडल्ट्रेशन ऑफ अ पावडर 8 नंबरचा जो आहे तो. आता युसेज ऑफ अ व्हेजिटेटिव्ह मॅटर फ्रॉम द सेम प्लांट. याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे समटाइम्स द अदर प्लांट्स ग्रोविंग अलॉंग विथ द मेडिसिनल प्लांट दे आर मिक्स्ड ड्यू टू देअर रिझेम्बलिंग कलर ओडर अँड इन सम केसेस कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे काय, असा प्लांट ऍड करायचा, असा प्लांटचे ऍडिशन होते. म्हणजे काय, सेम प्लांट आहे आपल्याला, काय एखादा प्लांट आहे त्याचा आपल्याला फक्त लिव्स घ्यायचे, बाकीचा कुठला प्लांट घ्यायचा नाही आपल्याला, त्याचे बाग घ्यायचे नाहीत, स्टेम घ्यायचे नाहीत, फ्लावर फ्रूट काही घ्यायचं नाही आपल्याला, फक्त त्याचे लिव्स घ्यायचे. आणि त्या लिव्स बरोबर सेम त्या प्लांटचे जर बार्क्स आले, त्याच्या फ्लावर फ्रूट काय तर त्याच्यामध्ये ऍडिशन झाली, पण त्यासारखं ते दिसायला सेम असेल किंवा त्याच प्लांट बरोबर अदर एखादा प्लांट ग्रो होत असेल, म्हणजे त्याच प्लांट वरती, म्हणजे सपोज आपल्याकडे आता मोठमोठे झाडे असतात त्याच्यावर त्याच्यासारख्या दिसणाऱ्या वेली पण वाढलेल्या असतात. मग काय, त्या वेलींचा त्या दोन्हीचा कलर सेम असतो, मग तो प्लांट असेल किंवा त्या सेम प्लांटचा सेम मॅटर प्लांटचाच मॅटर असेल त्याचे ऍडिशन होणे त्याला काय अंडर येते ते युसेज ऑफ अ व्हेजिटेटिव्ह मॅटर. म्हणजे सिमिलर त्याच प्लांट रिलेटेड पार्ट जे आहे त्याच्यामध्ये ऍडिशन केली जाते. ना कुठला आर्टिफिशियल नाही, दुसरा कुठलाही ऍड केला जात नाही, फक्त त्या सेम प्लांटचा पार्टच त्याच्यामध्ये ऍडिशन केली जाते. मग त्याचा कलर ऑर्डर सेम दिसायला लागतो. आणि त्याच्यामध्ये बघा द लोअर पार्ट प्लांट लाईक मॉस. आता मॉस माहित असेल सगळ्यांना, व्हॉट इज मीन बाय मॉस. मॉस मीन्स आपण काय म्हणतो त्याला, शेवाळ म्हणतो मराठीमध्ये त्याला, मॉस म्हणतो. लिव्हर वॉट्स हे पण एक टाईपची वनस्पतीच आहे, त्याची काय होतं तर प्लांटवरती ते प्लांटच्या बार्कवरती त्याची ग्रोथ होते. लिव्हर वेली म्हणतो, इपिफाइट्स ते इपिफाइट्स, लिव्हर वॉट्स आणि मॉस. मॉस हे काहीतरी एक टाईपच्या दोन टाईप, वेली आणि शेवळ्याचं एक टाईप आहे.
हे काय केलं तर त्या प्लांट बरोबर त्या प्लांटच्या बार्क वरती ग्रोथ होत असेल तर त्या प्लांटचा आपण एखादा पार्ट डिराईव्ह केला त्याच्याबरोबर ते काय होतं तर ते आपण त्याच्याबरोबर येतात. मग ह्या टाईपचं अडल्ट्रेशन आहे त्याला काय म्हटलं जातं सेम प्लांटचा पार्टने यूज करून अडल्ट्रेशन केलेलं आहे. मिक्स आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा पोर्शन आर मिक्स्ड विथ सिनॅमोन और सिंकोना म्हणजे काय आता हा प्लांट आता सिनॅमोन आणि सिंकोना याचे आपण बार्क यूज करतो. मग ह्या बार्क वरती जर हे लिव्हर वॉट्स असतील मॉस असतील किंवा इफिफाइट्स हे काय ते वेली आणि शेवयाचे टाईप आहेत. मग याची जर ग्रोथ त्या बार्क वरती होत असेल तर त्या सिनॅमोन सिंकोनामध्ये काय होतं तर त्या बार्क जेव्हा आपण त्याचे कलेक्ट करतो आणि ते मेडिसिनल पर्पज साठी यूज करतो त्या बार्क बरोबर हे मॉस लिव्हर वॉट्स आणि इफिफाइट्स हे प्लांटचे पार्ट पण त्याच्या बरोबर ती येणार. ते झालं अडल्ट्रेशन. द नेक्स्ट स्टेम पोर्शन आर मिक्स्ड अलॉंग विथ अ लीफ जर पाहिजे असतील तर त्या लीफ मध्ये एक्झाम्पल आहे त्याचे लीफ बरोबर स्टेम पोर्शन पण त्या पार्टचा ऍड केला जातो. ड्रग लाईक लोबेलिया ड्रग असेल सेन्ना असेल धतुरा असेल या ड्रगचा जर आपल्याला लीफ पाहिजे असतील तर लीफ बरोबर त्याच प्लांटचे स्टेम पण ऍड केले जातात. दिस इज अन वन टाइप ऑफ अडल्ट्रेशन. ओके याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? युसेज ऑफ व्हेजिटेटिव्ह मॅटर फ्रॉम No, द ma'am. सेम प्लांट. No, ma'am. No, ma'am. Okay, then last type of adulteration is an adulteration of powders. Powders काय केलं जातं अडल्ट्रेशन केलं जातं. आता याच्यामध्ये काय बघा डिसाइड्स द एंटायर ड्रग पावडर फ्रॉम्स आर फ्रिक्वेंटली फाउंड टू बी अडल्ट्रेटेड. मीन्स काय आपले जे प्रिव्हियस ड्रग होते त्याच्यामध्ये एवढे ऍडिशन केली तर आपल्याला इझिली आपण आयडेंटिफाय करू शकत नव्हतो. पण याच्यामध्ये काय इझिली आयडेंटिफाय करू शकत होतो. म्हणजे आपण जिंजर बघितलं त्याच्यामध्ये कलरवरून आपण करू शकतो की आयडेंटिफाय एक एक्झॉस्टेड आहे एकामध्ये ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट रिच आहे त्याच्यावरून आपण करू शकतो. पण पावडर्स अशा आहेत की पावडर्स मध्ये आपण पावडर्स फ्रिक्वेंटली अडल्ट्रेट केल्या जातात आणि ते आपण इझिली आयडेंटिफाय पण करू शकत नाही. आपल्या व्हिज्युअल ऑब्झर्वेशनने तर आपण करूच शकत नाही. मग त्या अडल्ट्रेशन पावडरचं पण केलं जातं. मग ह्याच्यामध्ये आणि ह्या फ्रिक्वेंटली पावडर्स अडल्ट्रेशन करणं इझी आहे त्यामुळे फ्रिक्वेंटली पावडर मध्ये अडल्ट्रेशन ऑकर होतं. आता एक्झाम्पल काय बघा रेड सँडलवूड इन अ कॅप्सिकम. आपली जी कॅप्सिकम जे पावडर आहे मिरची पूड म्हणतो आपण त्याला त्या कॅप्सिकम पावडर मध्ये रेड सँडलवूडची पावडर ऍड केली जाते. रेड सँडलवूड त्यातली पण त्याची कमी लोअर क्वालिटीची जी स्पीसीज आहे त्या रेड सँडलवूडची कॅप्सिकम मध्ये ऍड केली जाते. त्याच्यानंतर एक्झॉस्टेड जिंजर पावडर इन अ पावडर ऑफ जिंजर म्हणजे एक्झॉस्टेड जसं आपण बघितलं होतं एक्झॉस्टेड ड्रग मध्ये एखादे एक एक्झॉस्टेड होतं आणि एकामध्ये रिच मायक्रो केमिकल कॉन्स्टिट्युएंट होते. मग त्या एक्झॉस्टेड जिंजर पावडरची पावडर बनवतात आणि जो आपला ओरिजिनल जिंजर पावडर आहे त्याच्यामध्ये त्याची ऍडिशन करतात. हे ओळखू येत नाही. आणि द पावडर बाग आर फ्रिक्वेंटली अडल्टेटेड विथ अ ब्रिक पावडर. बघा पावडर्ड बार्क असतील ते ब्रिक पावडरने फ्रिक्वेंटली अडल्ट्रेट केले जातात. त्यातल्या त्यात कॅप्सिकम जे आहे ती ब्रिक पावडरने अडल्ट्रेट केली जाते. त्या इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला हे काय आहेत बघा दिसतंय ना इंडियन रेड सँडल पावडर आहे. ही काय बागची पावडर आहे सँडलच्या बागची पावडर त्याच्यामध्ये काय केलं जाते तर ही ब्रिक पावडर आहे. त्याची ब्रिक पावडर ह्याच्यामध्ये ऍडिशन केली जाते आणि हे इझिली आपण फाइंड आउट करू शकत नाही. त्याच्यानंतर रेड चिली जी आहे आपली ही रेड चिली पावडर आहे. त्या रेड चिली पावडर म्हणजे कॅप्सिकम पावडर म्हणतो आपण चिली रेड चिली पावडर आहे त्याच्यामध्ये पण ब्रिकची पावडर काय केली जाते ऍड केली जाते. आणि या टाईपचं अडल्ट्रेशन पण काय तर हार्मफुल अडल्ट्रेशन आहे. दिस इज अन एक्झाम्पल. हा आहे तो ही बार्कची पावडर आहे. बार्क सिनॅमन सिंकोना बार्क्स असतील किंवा आपले सँडलवूडच्या बार्क पावडर असतील सँडलवूड असेल त्याची पण पावडर असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जाते तर ही ब्रिक पावडर जी आहे त्या ब्रिकची पावडर ह्याच्यामध्ये ऍड केली जाते. आणि ह्याच्यामध्ये काय तर ही रेड चिली जी आहे त्या रेड चिली पावडर जी आहे त्याच्यामध्ये पण ब्रिकची पावडर काय केली जाते त्याची ऍडिशन केली जाते. दिस इज अन अडल्ट्रेशन मेड बाय द पावडर. ओके हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर विच पार्ट कोणता पार्ट चालू होता Methods of adulteration in the drug. Methods Methods. of drug अडल्ट्रेशन. adulteration. ओके मेथड्स ऑफ ड्रग अडल्ट्रेशन हा पार्ट आपण ह्याच्यामध्ये स्टडी केलेला. हाऊ मेनी मेथड्स बाय युजिंग 8. 8 कोणत्या आता Eight methods. फर्स्ट मेथड 8 methods. फर्स्ट मेथड कोणती होती Substituting with inferior substandard of commercial varieties. वन बाय वन सांगता का म्हणजे सगळ्यांनाच कळेल. एकाने सांगा फक्त. Substitution with inferior किंवा substandard commercial varieties. ओके देन सेकंड मेथड
Adulteration by artificially manufacturing substitution. ओके. देन एक अश्विनी होगळे आहेत का? होगळे अश्विनी लेक्चर मध्ये आहात का मॅडम? नेक्स्ट अर्पिता माने लेक्चर मध्ये आहात का? Yes, ma'am. ओके. टेल मी द थर्ड मेथड ऑफ अडल्ट्रेशन. कोणती होती तिसरी मेथड अडल्ट्रेशनची? लक्ष होतं का मॅडम? अर्पिता माने. Yes, ma'am. 2 मिनिटं. 2 मिनिटं. कुठून सांगताय मॅडम? तोंडे आहेत का लेक्चर मध्ये? तोंडे. येस मॅम. हा मॅडम सांगताय थर्ड मेथड ऑफ अडल्ट्रेशन. कोणती होती तिसरी मेथड अडल्ट्रेशनची? लक्ष नव्हतं. कोणकोणत्या होत्या वेट डिफरंट मेथड्स? Substitution exhausted drugs. Substitution of exhausted drugs. ओके. सबस्टिट्यूशन मेड बाय एक्झॉस्टेड ड्रग. तिथे दिलेले आहेत मेथड्स. फर्स्ट कुठली होती? सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटीज. Then second, adulteration by artificially manufactured substitute. Third method is a substitution by exhausted drug. Fourth method, adulteration by addition of worthless heavy material, which is also known as an harmful adulteration. Next, number 5 method is an addition of a synthetic principle. Next, number 6, usage of vegetative matter from the same plant. And number 7 is an adulteration of powders. Okay. Up to this, कुणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. ओके. आतापर्यंत आपण काय बघितलं की अडल्ट्रेशन, देन डेफिनेशन, त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट कुठले, त्याच्यानंतर अडल्ट्रेशनच्या मेथड्स. आता आपल्याला काय बघायचंय तर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे. ते अडल्ट्रेशन झालेलं आहे त्या अडल्ट्रेशनचं आपण ते अडल्ट्रेट झालेलं त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे, म्हणजे त्या अडल्ट्रेशन झालंय का नाही त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय, त्या ड्रगचं एखाद्या ड्रगचं अडल्ट्रेशन झालंय तर वेगवेगळ्या केमिकल टेस्ट असतील, मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन असेल किंवा फिजिकल असेल, केमिकल, बायोलॉजिकल, वेगवेगळ्या मेथडचा यूज करून त्या ड्रगचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे. म्हणजे तो स्टँडर्ड ड्रग आहे का नाही, का त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन झालंय का नाही, ते आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय करायचं आहे बाय युझिंग द इव्हॅल्युएशन मेथड. इव्हॅल्युएशन मेथडचा यूज करून आपल्याला त्या ड्रगचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. आता इव्हॅल्युएशनच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत बघा. Evaluation methods of adulteration. In that first method is an morphological, or which is also known as an organoleptic evaluation. काय बघा, first evaluation method is an morphological, or which is also known as an organoleptic evaluation. म्हणजे याच्यामध्ये काय तर आपले जे सेन्स ऑफ ऑर्गन्स आहेत कुठले, आय, इयर, नोज, टंग, त्याचा यूज करून आपले जे सेन्स ऑफ ऑर्गन आहेत त्या सेन्स ऑफ ऑर्गनचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, त्या ड्रगचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, मॉर्फोलॉजिकल इव्हॅल्युएशन और ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन. दिस इज अन फर्स्ट मेथड ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन. देन सेकंड इज अन मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन. मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन मीन्स काय तर त्या ड्रग मध्ये असणाऱ्या टिश्यूज असतील, त्या पावडर मध्ये एखादं स्पेसिफिक कॅरेक्टर असेल ते असेल तर अंडर मायक्रोस्कोप आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडर त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, विच इज नोन ॲज अन मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन. थर्ड आहे फिजिकल इव्हॅल्युएशन. तर फिजिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय तर वेगवेगळ्या फिजिकल कॉन्स्टंट, त्यात मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट पण येतो फिजिकल कॉन्स्टंट मध्ये, पण त्याच्याबरोबर त्याची सोलिबिलिटी काय आहे, त्याच्या रिलेटेड अदर फिजिकल कॉन्स्टंट, त्याचा यूज करून आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. ते आर कम्स अंडर द फिजिकल इव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर नंबर 4 आहे केमिकल इव्हॅल्युएशन. याच्यामध्ये काय तर त्या ड्रग मध्ये असणारे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याचा आणि अदर केमिकलचा काय म्हणजे केमिकल डिफरंट केमिकल टेस्टचा यूज करून काय करायचं आपल्याला ड्रगचं इव्हॅल्युएशन करायचं. ते कशामध्ये येतं तर केमिकल इव्हॅल्युएशन मध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. म्हणजे काय, त्याच्या बॉडीवरती एखादी ऍक्टिव्हिटी शो करतो, तर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी काय होती त्याची, तो बॉडीवरती कुठली ऍक्शन शो करतो त्याच्यानुसार त्याचं इव्हॅल्युएशन करतो.
झालं नंबर 5. आणि नंबर 6 क्रोमॅटोग्राफिक आणि स्पेक्ट्रोमेट्रिक. क्रोमॅटोग्राफिक टेक्निकचा आणि स्पेक्ट्रोमेट्रिक टेक्निकचा IR, UV वगैरे जे आहे किंवा क्रोमॅटोग्राफी ह्या स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट किंवा त्याचा यूज करून त्या ड्रगची स्टँडर्डिटी चेक करायची, त्या ड्रगची प्युरिटी असेल, क्वालिटी आहे ते चेक करायचं. काय तर नंबर 6 मेथड इज अ क्रोमॅटोग्राफी अँड स्पेक्ट्रोमेट्री मेथड. दिस इज अ 6 डिफरंट टाइप्स ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन मेथड. कोणकोणते आहेत? फर्स्ट इज अ morphological evaluation, which is also known as an organoleptic evaluation. Second, microscopic evaluation. Third, physical evaluation. Then fourth, chemical evaluation. Number 5 is an analytical evaluation. Means इकडे दाखवलेलं आहे biological evaluation म्हणतो आपण. Analytical and last आहे chromatography. Analytical comes under the chromatography. Analytical म्हणजे chromatography किंवा spectrometry म्हणजे आहे ते analytical च्या अंडर येतं आणि biological evaluation. This is a 6 different method of drug evaluation. या काय तर 6 different method. आता ह्या प्रत्येक मेथडचा आपल्याला काय करायचं आहे? 1 by 1 डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे या मेथडचा. आता नेक्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करूया त्या मेथड ऑर्गॅनोलेप्टिक और मॉर्फोलॉजिकल इव्हॅल्युएशन. काय करू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करूया. ओके, अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके, काही डाऊट नाही. Okay, then shall we stop here? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Before that, Yes, ma'am. lecture stop करायच्या अगोदर